गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या चल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अगं खिरापत केलीयस ना? हो खूप केली आहे. जान्हवीला आवडते ना तशी सुक्या खोबऱ्याची. इकडे ठेवले बघ. हा टेबलवर आहे. वहिनी नारळ खोवून ठेवलेत ना? हो सगळी तयारी झाली आहे. आता आरती झाली ना की मोदक करायला घेऊया. मी उकड काढते पण मोदक मात्र तुझ्याच हातचे सुबक होतात. हो सुबक होतात. आई चला आरती करून घेऊया. झालंय ना रे? हो हो. करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर विशेनुराची कंठी जळके माळ. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान. गणपती बाप्पा तुझ्या कृपेने आज जान्हवी माझ्या शेजारी उभं राहून तुझी आरती करते. माझ्यासाठी हेही खूप आहे. तिची स्मृती परत यायची असेल तेव्हा येऊ दे पण निदान लवकरात लवकर ती या घरात रुळू दे. गणपती बाप्पा मला या घरातल्या माणसांशी जुळवून घेता येऊ दे. अजाणतेपणेही माझ्याकडून कोणीही दुखावलं जाऊ नये. माझं मन इतकं मोठं होऊ दे की मला सगळ्यांना त्यात सामावून घेता येईल. मला बळ दे विघ्नहर्त्या. माझ्या विचारांना स्पष्टपणा दे. आशीर्वाद दे. ये आता कुठे सापडलीस? का काय झालं? कधीपासून तुला सांगायचं होतं. तुला मी बोलवत होते तुझं लक्षच नव्हतं. हो का? मग म्हणायचं ना इंदू वहिनी मला तुला काही सांगायचं इकडे असं म्हणायचं. वा असं मी म्हटलं असतं तर सगळे आले असते ना. मला फक्त तुला सांगायचंय. हो का? काय काय? इंदू वहिनी जान्हवी ना आईच्या खोलीत झोपली होती. काय? का? मला कसं कळणार का ते? अरे देवा मग आता आपल्याला कसं कळणार? जरा हळू. मला धक्का बसला ना. वहिनी हाच धक्का हळू आवाजात व्यक्त होऊ शकतो. हा
हा हे चालेल. हंस, मला काळजी वाटते हो. कसली? म्हणजे मला असं वाटलं होतं की जान्हवी आपली परत येईल. म्हणजे म्हणजे जान्हवी आली आहे पण ती पूर्वीसारखी नाही ना. म्हणजे दुराव्याने वागते, सतत गंभीर असते. पण ती मुद्दाम नाही करत आहे ग, ती खरंच विसरली आहे सगळं. आपल्याला ना तिच्या बरोबर नव्याने नातं निर्माण करावं लागेल आपलं. पण मला ना तिच्याशी बोलायचीच भीती वाटते. म्हणजे आपण जर काही बोललो आणि ती 15 दिवसात तिच्या आई बाबांकडे परत गेली तर, म्हणजे उगाच आपण काहीतरी बोलायचो आणि काहीतरी भलतं सलतं होऊन बसायचं. बहिणी मला कळतेय तुझी भीती. हंस, पण इतकं सगळं करून जान्हवीला शेवटपर्यंत काही नाहीच आठवलं तर? नको ना असं बोलूस, मला टेन्शन येत आहे. हो, मलाही टेन्शन येते. पण वहिनी असं आपण गप्प कसं राहणार? नाही, आपण बोलायचं ना. कुणाशी? आईशी. आईशी कसं बोलणार? आता जान्हवी आहे ना तिच्या खोलीत. हा, जान्हवी तिच्या खोलीत आहे. पण वंच कोणाशी तरी बोलायला हवं ना, नाहीतर जीवाला चैन नाही पडणार. कोणाशी बोलावं बरं? आपण वहिनीशी बोलूया. हा चालेल, वहिनीशी बोलूया. चला चला चल चल चल. वहिनी, जान्हवी श्रीच्या खोलीत नाहीये. म्हणजे ती श्री बरोबर राहत नाहीये. म्हणजे ती आईंबरोबर राहते. म्हणजे अगं ताई, तुला कळत नाहीये का? अगं ती आईंबरोबर राहते. विघ्नेश्वरा, वहिनी, कधी संपणार आहे श्रीच्या आयुष्यातली 7.5? खरंच दुर्दैव हात धुवून मागे लागले बिचाराच्या. हो राग, मला वाटलं होतं आता जान्हवी आपल्या घरी परत आली आहे, सगळं सुरळीत सुरू होईल. पण नाही. खरंच देवा, अजून किती अंत बघणार आहेस रे बिचाराचा? मला एक कळत नाहीये, जान्हवी आणखीन किती काळ अशी आईंबरोबर राहणार आहे? आणि समजा जान्हवीला कधीच सगळं जुनं आठवलं नाही तर? इथलं पुस्तक घेऊ वाचायला? घे ना. तुला जरा पडायचं असेल तर पड थोडा वेळ. नाही, ऍक्च्युली दुपारी झोपायची सवयच नाहीये मला. माहित आहे मला, पण आपलं म्हटलं. मी इथं आहे, माझ्या समोर कशी पडू असं नको वाटून घेऊस. जान्हवी, तुला इथं अजून बुजल्यासारखं होतंय का? तुला आता आठवत नाहीये, पण या घरात ना तू खूप छान रुळली होतीस.
या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनली होतीस. प्रत्येकाशी तुझं एक स्वतंत्र आणि मोकळं नातं निर्माण झालं होतं. प्रत्येकाच्या जीवनात तू चांगला बदल घडवून आणला होतास. खूप कमी वेळात तू आमच्या सगळ्यांच्या खूप जवळ आली होतीस. हा अपघात झाला नसता ना, पण नियती पुढे कोण काय करणार. अनपेक्षितपणे काहीतरी घडून जातं आणि त्याच्याशी जुळवून घेण्याखेरीज आपल्याकडे काहीच पर्याय उरत नाही. कसला विचार करतेस? काही नाही, खरंच. कसं बोलावं याचा विचारही करू नकोस. अगदी बिनदिक्कत बोल. अरे मी तुम्ही गप्पा मारताय, मी तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केला? नाही. अरे वा. आणि हे काय पुस्तक वाचतेस? कुठलं वाचतेस? हो, मला सांग वाचून झालं की कसं वाटलं ते. बरं, आईनी तुला विचारलंय की तू चहा घेणार आहेस का? मला हवाय. बरं, मी तुला आणून देतो ना मग. नाही, मीच जाते तिकडे. अगं आईची, तू कशाला उगाच जातेस? मी देतो ना आणून तुला. पण मला जायचंय. तू थांब इथेच. बरं, मी आले. अगं जान्हवी, ते आज सकाळी सगळ्यात काय ग, काय झालं? नर्मदा, अगं रडतेस का? आई, तुम्हाला कळलं? काय? शरयू म्हणत होती की जान्हवी तुमच्या खोलीत झोपायला आली. वहिनी, अगं ती आईच्याच खोलीत होती ना, मग आईला माहिती असणारच. सॉरी, पण माझं ना डोकंच बधीर झालंय. जान्हवी माझ्या खोलीत झोपायला आली, त्यात तुझं डोकं बधीर होण्यासारखं काय आहे? आई, मी असं ऐकलंय की ती फक्त तुमच्या खोलीत झोपायलाच नाही तर राहायलाच आलीये. अरे देवा, हे तर फारच भयंकर आहे. आता काय होणार? काय होणार? गप्प बसा. आधी रडणं बंद करा. काय चाललंय तुमचं? अशा का वागताय तुम्ही? काळजी पोटी आई, श्रीच्या काळजी पोटी आमचं असं होतंय. नका करू त्याची एवढी काळजी. त्याचं उत्तम चाललंय.
श्रीपासून अशी लांब परक्यासारखी राहते म्हटल्यावर असं थोडस तर काहीतरी वाटणारच ना. आई असा कसा श्रीचा संसार व्हायचा? अगं नवरा बायकोनं 24 तास डोक्याला डोकं लावून बसणं म्हणजे संसार असतो का? संसाराला एवढे छोट्या व्याख्येत बसवता तुम्ही. अगं संसार म्हणजे एकत्र असणं, एक ध्येय असणं, एक स्वप्न असणं, रुसवे फुगवे, मतमतांतर आणि त्यातूनही सुवर्ण मध्य काढण्याची इच्छा, याला संसार म्हणतात. अगं कित्येक नवरा बायको महिनोन महिने एकमेकांपासून दूर असतात. कामानिमित्त, घरगुती कारणांमुळे त्यांचे काही संसार होत नाही. तिन्ही त्रिकाळ एकत्र असणारे नवरा बायको दुर्मिळ. हो पण आई असं एकत्र राहून दुरावा ठेवायचा हे किती विचित्र आहे. म्हणजे आता एकत्र राहायचं ठरवलंय ना त्यांनी. बेबी अगं कधी जवळ असणं, कधी दुरावा असणं, हेही संसाराचे टप्पेच आहेत ना. तुम्हाला सगळ्यांना याचा अनुभव आहे. संसारात जसा विश्वास, आदर, प्रेम असतं तसा दुरावाही असतो. पण दृढ नात्यावर उभा राहिलेला संसार कधी असल्या दुराव्यांनी मोडत नाही, उलट आणखीन घट्ट होतो. कळतंय का तुम्हाला काही? पण आई सध्याची जान्हवीची स्थिती बघता जरा भीती वाटते हो. अजून सगळं कसं डळमळीतच आहे ना. पण आपलं प्रेम डळमळीत झालं नाहीये ना तिच्यावरचं. आपण तितकीच माया करतो ना. मग आपलं प्रेम, आपली माया तिला या घरात मोकळेपणानं राहायला भाग पाडेल. पण आई मला बाबांच्या घरी राहायला जायचंय असं जान्हवी म्हणाली तर मग काय करायचं? नाही म्हणणार. अगं तिला जरा वेळ तरी द्या. अगं तुमच्यासाठी ती वर्षभराची सून आहे तुमची. पण तिला हे नव्यानं पुन्हा स्वीकारायचं. आपण जमेल तशी तिला मदत करूया, तिला समजून घेऊया. मुळात तिचा स्वभाव सगळ्यांशी मिळून मिसळून वागण्याचा आहे, सगळ्यांना सामावून घेण्याचा आहे. आपण तिला आपलंसं करणं हा आपण श्रीच्या संसाराला लावलेला हातभार असेल. अगं जान्हवी ते आज सकाळी सगळ्यात जान्हवी जान्हवी अगं रडतीयस का तू? काय झालंय? कोणी काय बोललंय का तुला? जान्हवी अगं काय झालंय? मला सांग ना, काय प्रॉब्लेम आहे? का रडतीयस? जान्हवी अगं काय खरंच प्रॉब्लेम आहे का? मला सांग ना. मी तुझा हात हातात घेऊ? ठीक आहे आता. पण मग काय झालं सांग मला. सॉरी, मला सारखं रडू येतं. सो सॉरी. अगं सॉरी कशाबद्दल?
घरात सण साजरा होतोय आणि मी सारखी रडतीये. डोंट वरी, उगाच आता ह्याचं प्रेशर नको घेऊस तू. सांग मला काय झालंय, कशाचं रडू येत आहे? सगळ्यांना सगळं आठवत आहे, मी सोडून काहीच आठवत नाहीये मला. मला त्रास होतोय याचा. जान्हवी, हे बघ, मी त्यांच्या वतीनं तुझी माफी मागतो. तुम्ही कशाला? नाही अगं, त्यांनी तुझ्याशी असं सारखं नाही बोललं पाहिजे हे कळतंय मला. पण अगं, त्या सुद्धा काही हे इंटेन्शनली करत नाहीयेत. तू घरी आल्याचा ना त्यांना खूप आनंद झालाय, त्यामुळे त्यांच्या अशा बोलण्याचा तुला त्रास होईल हे त्यांच्या लक्षात येत नाहीये, इतकंच. तुला कळतंय का मी काय म्हणतोय ते? हे बघ, मी परत एकदा त्यांच्याशी बोलतो, मग ते अशा नाही वागणार तुझ्याशी. हा, ठीक आहे, मी बोलतो. नाही, तुम्ही त्यांना असं नका सांगू. म्हणजे ते सगळे खूप चांगले आहेत आणि चांगलं वागू नका असं त्यांना सांगणं चुकीचं ठरेल ना. मला जमलं पाहिजे, आठवलं पाहिजे. मला ना त्यांचा राग नाही येते, मला काही आठवत नाहीये ना ह्याचा राग येतोय मला. पण तुम्ही प्लीज त्यांच्याशी काही नका बोलू, प्लीज. ठीक आहे, मी नाही बोलत.